हरिओम. मी सौ भारती वीरा राजेंद्र खैरे, मुरगुड केंद्र. मी माझा अनुभव असं सांगते. जिथे जातो तेथे तू माझा सांगाते तसं माझा बापू माझ्याबरोबर कायम आहेच. मला अनुभव असा एक आलेला की माझ्या पोटामध्ये जास्त दुखायचं. मग बरेच दवाखाने वगैरे केले, काय कमी म्हणजे झालंच नाही. साध्यावर मग कोल्हापूरमध्ये दाखवलं. कोल्हापूरमध्ये दाखवल्यावर ते डॉक्टर म्हटले जरा सोनोग्राफी करूया. त्यांनी औषध वगैरे दिलं, काही कमी आलं नाही. मग ते म्हटले सोनोग्राफी करूया, सोनोग्राफीमध्ये काय दिसतंय ते बघूया. मग मी तिथं, माझी बहीण आहे कोल्हापूरमध्ये, तिथं राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनोग्राफी वगैरे केली. मग त्यात असं कळालं की तुमच्या लिव्हरवर अशी गाठ आहे मोठी. मग ती गाठ आहे म्हटल्यावर मग जरा भीती वाटायला आली. आम्ही जरा सामान्य आमची परिस्थिती, त्याच्यामुळं काय म्हणजे नेमकं आता गाठ कसली आहे ते काय म्हणजे काळजी करण्यासारखंच होतं. मग शेवटी बापूंचं नाव घेतलं. म्हटलं आता काय करशील ते बापू, तूच आमचा शेवटी वाली आहेस. मग सोनोग्राफी केली, तो रिपोर्ट घेतला. घरी पैसे पण म्हणजे मुलं वगैरे शिक्षणाला असल्यामुळं पैशांची पण भरपूर म्हणजे टंचाई होती. मग शेवटी घंटन तारण केलं मी बँकेमध्ये आणि 10,000 रुपये घेऊन. आम्हाला त्या डॉक्टरने सांगितलेलं म्हणजे सिटी स्कॅनिंग करायला पाहिजे, पोटामध्ये लिव्हरवर गाठ आहे म्हटलं सिटी स्कॅनिंग करायला पाहिजे म्हटले. मग ते सिटी स्कॅन करायला आम्ही ॲपल हॉस्पिटलमध्ये ते पैशाची तरतूद करून गेलो. मग त्यानंतर तिथं माझं सिटी स्कॅनिंग वगैरे झालं. मग नंतर 2 दिवसांनी या म्हटले रिपोर्ट न्यायला तुमचा. मग सिटी स्कॅनच्या वेळेस फक्त बापू काय करशील ते तू, माझी परिस्थिती तर नाही काय, तू जर मला पुढं हे केलास तर माझी परिस्थितीच नाही आहे म्हणजे हे करायचं, तारून काय न्यायचं ते तूच नाही. असं करत करत मग ते स्कॅनिंग वगैरे झालं, सगळं झालं. घरी आलो आम्ही. मग मंगळवारचं केलेलं होतं. मग गुरुवारी आम्ही रिपोर्ट आणायला गेलो. बसमधून जाताना फक्त बापू माझा म्हणजे रिपोर्ट एवढा नॉर्मली होते आणि त्या गाठीचं रूपांतर अक्षरशः माझ्या बापूनं लासामध्ये केलं. एक लास असतं, चट्टा एक असतो, त्या चट्ट्यामध्ये रूपांतर केलं. असा माझा बापू आहे. रिपोर्ट आला. मग आम्ही ज्या डॉक्टरांना दाखवलं तो रिपोर्ट घेऊन गेलो. डॉक्टर म्हटले काय नाही, पण सोनोग्राफीमध्ये अगदी घाबरण्यासारखं म्हणजे मोठी गाठ दिसत होती त्यांनी सांगितलेलं. म्हणजे असा हा माझा बापू आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला मला अनुभव देत राहतोय. माझ्या मुलगीचा पण एक अनुभव आहे, मी सांगते. माझी मुलगी 12वी पास झाली, तिला 65% मार्क्स पडले. मग तिची इच्छा की मी इंजिनिअरिंगला जायचं. मग आता काय करायचं, मार्क्स तर कमी पडलेत आणि आता काय करणार. मग CET दिलेली, CETला पण मार्क्स कमी होते. मग त्या CET 75 मार्क होते, त्या मार्क्सवर मिळणार नव्हतं. मग तरी पण आम्ही फॉर्म वगैरे भरले. मग असं म्हणजे तिला ॲडमिशन मिळाले की गव्हर्मेंट कॉलेजला मिळालं, RIT कॉलेज. त्याच म्हणजे ते अगोदर युनिव्हर्सिटीमधून होतं, ते नंतर ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटमधून तिला इस्लामपूरचं RIT कॉलेज मिळालं. आणि मग ते आम्ही ॲडमिशन म्हणजे घ्यायला गेलो इस्लामपूरला. मग तिथं ॲडमिशन वगैरे सगळं घेतलं. मग ह्याची रूम असते ती हॉस्टेलच्यासाठी पण आम्ही पैसे वगैरे भरले. मग तिला एक 5 नंबरची कितीतरी नंबरची, म्हणजे मला काही नंबर एवढा काय लक्षात येणं झाली, 4 वर्ष झाली. आणि त्या नंबरची रूम मिळाली तिला हॉस्टेलची. ते म्हटले मग ते आम्ही न्यू आणि ओल्ड असं होतं. मग न्यूची जरा फी जास्त होती हॉस्टेलची आणि ओल्डची कमी होती. मग आम्ही ओल्डच घेतलं, 5,000 रुपये भरले आणि ओल्ड घेतलं. मग ओल्ड घेतल्यानंतर मग तिथं आम्हाला एक रूम दिली. ते रूम तुम्हाला मिळेल म्हटले, थोडा वेळ बसा तुम्ही. ठीक आहे म्हटलं. आम्ही थांबलो. मग नंतर आम्ही विचारायला गेलो आम्हाला रूम द्या ती. तर नाही म्हटलं, अहो ते रूम गेलेली आहे, तुम्हाला आता न्यू घ्यायला पाहिजे. ठीक आहे काहीतरी म्हटलं. आम्ही म्हणजे पैसे आम्ही घेऊन गेलेलोच होतो. मग जुळवाजुळव केली, पैसे भरले हॉस्टेलमध्ये. मग एक नंबर दिला आम्हाला त्या रूमचा. त्या रूममध्ये तुम्ही साहित्य तुमच्या मुलगीचं सगळं घेऊन जावा. मग आम्ही घेऊन गेलो. दार उघडतं तर समोर टेबलवर बापूंचं उपासना पुस्तक, बापूंचा फोटो. म्हणजे जिथे जाते तिथं माझा तो सांगाती आहेस. बापूंच्या कृपेनं माझं सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. मुलं माझी चांगली आहेत, चांगली शिकली आहेत. सगळं माझी बापूंची कृपा अशीच राहू दे माझ्यावर, हीच एवढी बापूंच्या चरणी प्रार्थना.